डिसेंबर अखेरपर्यंत 50% निधी खर्च करा। वित्त विभागाने सर्व विभागांना असे आदेश दिलेत। प्रत्येक विभागांना आर्थिक शिस्त लावण्यासाठी वित्त विभागाचे हे आदेश आहेत। आमदार निधी, स्थानिक विकास निधी, जिल्हा वार्षिक योजनांचा निधी सुद्धा डिसेंबरपर्यंत 50% खर्च करण्याचे वित्त विभागाचे आदेश आहेत। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्या 9 महिन्यांमध्ये 60% निधी उपलब्ध करून देण्यात येईल। यातील 50% निधी खर्च करण्याची मर्यादा असेल। केंद्राच्या योजना अडकून राहू नयेत यासाठी केंद्र पुरस्कृत सर्व योजना नाबार्ड 15व्या वित्त आयोगाचे 100% वित्त विभाग देणार आहे। या संदर्भात राजू सोनवणे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतील। राजू, नक्की हे आदेश काय आहेत? 50% खर्च डिसेंबरपर्यंत करण्याचे सविस्तरपणे सांगा। पूर्वी आपण पाहतोय की आर्थिक वर्ष संपताना म्हणजे मार्च अखेरीस 31 मार्च पर्यंत जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती निधी संपवण्यासाठी जे आहे ते सर्व विभागांची गडबड सुरू असते। आपण ह्याही आर्थिक वर्ष संपताना पाहिलं की 31 तारखेला सुट्टी असताना सुद्धा 293 JR जे आहेत एका रात्रीत उशिरापर्यंत काढले गेले होते। शनिवारची सुट्टी होती त्यावेळेस सुद्धा 150-200 म्हणजे 3 दिवस सुट्टीमध्ये जवळपास 500 ते 600 JR काढून जे आहे तो खर्च करण्याचा प्रयत्न केला गेला होता। त्यामुळे कुठेतरी वित्त विभागावरती सुद्धा मोठा बोजा येताना पाहायला मिळतो आणि म्हणूनच वित्त विभागाने आता सर्व विभागांना जे आहे ते पत्र काढलेलं आहे आणि पत्र काढून सगळ्यांना आदेश दिलेले आहेत की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्या 9 महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत जे आहे ते 50% निधी खर्च करण्यात यावा। खरं तर 60% जो आहे तो निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि 50%च्या मर्यादेपर्यंत हा निधी जो आहे तो खर्च करण्यात यावा। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही केंद्राच्या योजना आहेत त्याचप्रमाणे नाबार्ड असेल किंवा आपण पाहतोय की 15वा वित्त विभाग असेल या सगळ्या योजनांसाठी जे आहे ते केंद्र सरकार 100% निधी देईल। कारण जर राज्य सरकारचा निधी दिला गेला नाही तर केंद्राची योजना जी आहे ती अडकून राहू शकते। त्यामुळे त्यांना जो काय लागणारा निधी आहे तो 100% दिला जाईल असं सुद्धा वित्त विभागाने म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यासोबतच सर्व विभागाने आता डिसेंबर अखेरपर्यंत एकूण बजेटच्या 50% खर्च करणं जे आहे ते अपेक्षित आहे आणि त्यामुळे आता याचं किती पालन होतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। पूर्वी धन्यवाद राजू आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।